नमस्कार जय शिवराय शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विम्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे, जे की आपण मागील एका व्हिडिओमध्ये पण दिलेलं होतं. राहिलेल्या उर्वरित 75% पीक विम्याची रक्कम जे की शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होण्यास सुरुवातच झालेली. बऱ्याच काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राहिलेले उर्वरित 75% जे शेतकरी उर्वरित वाचून वंचित होते, जे राहिलेले शेतकरी होते उर्वरित 75% वाचून, अशा शेतकऱ्यांना त्याचा 100% लाभ भेटला आणि त्यांच्या खात्यामध्ये त्याची रक्कम पण भेटली. जसं की बीड असो, यवतमाळ असो किंवा बुलढाणा असो, अमरावतीच्या काही भागामध्ये, काही तालुक्यामध्ये, असं की आपण जे मागील व्हिडिओमध्ये अपडेट दिली होतं पीक विमा संदर्भातील, त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो पीक विमा वितरित होण्यास सुरुवात झालेला. मुख्यतः सोयाबीन पिकासाठी भरपूर शेतकऱ्यांना पीक विमा भेटलेला आहे. बहुतांश शेतकऱ्यांना 20,000 पासून ते 25,000 पर्यंत असे त्यांच्या हेक्टरनुसार, त्यांच्या पिकानुसार तो पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. जसं की बीड, यवतमाळ, त्याचबरोबर वर्धा, परत अमरावती, बुलढाणा, अशा काही मुख्य मेन 5 ते 6 जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यातील बऱ्याच काही जिल्ह्यात म्हणजे बऱ्याच काही तालुक्यातील शेतकऱ्यांना तो पीक विमा वाटपास सुरुवात झालेली. परंतु जे शेतकरी मित्र राहिलेले उर्वरित शेतकरी ज्यांना अद्यापही 75% पीक विम्याचा 1 रुपयाचा फायदा भेटला नाही, यांचं नाव त्या यादीत आहे की नाही, म्हणजेच की यांचा तालुका त्या यादीत आहे की नाही, यांचा जिल्हा त्या यादीत आहे की नाही, तुम्ही सर्व काही म्हणजे तुमचा जिल्हा त्याच्यात बसतो की नाही बसतो, राहिलेल्या उर्वरित 75% पीक विमा संदर्भात याच्या संदर्भातीलच परत आहे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याकरता व्हिडिओला कुठेही स्किप न करता, कुठेही बंद न करता पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला हे सर्व काही माहिती समजून येईल. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन आलं तर मात्र नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढील असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर शेतकरी म्हणून त्याच्यामध्ये मुख्यतः जे की 24 ते 26 जिल्ह्यांचा समावेश केलेला होता, जसं की आपण मागील एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. आणि मुख्यतः 3 पिकांसाठी तो पीक विमा भेटणार होता. आणि काही जिल्ह्यातील जसं की बीड असो, यवतमाळ असो, वर्धा असो, अशा काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी म्हणजे की उडीद, मूग आणि इतरही थोडक्यात काही कडधान्यांना तो पीक विमा मंजूर झालेला होता. परंतु राहिलेले जे उर्वरित जिल्हे त्यांच्याकरता जो की मुख्यतः 3 पिकांसाठी सोयाबीन, कापूस आणि तूर, या मुख्यतः 3 पिकांसाठी तो पीक विमा मंजूर झालेला आहे. आणि त्याचबरोबर शेतकरी त्याच्यातील जवळपास बऱ्याच काही जो विचार केला असता तर 40 ते 45% शेतकऱ्यांना जे की सोयाबीन पिकासाठी पीक विमा भेटलेला पण आहे, जसं की आपण पहिलं पण सांगितलं. तर आता राहिलेला म्हणजेच की मेन महत्त्वाचे मुद्दा असा आहे की आता राहिलेल्या शेतकऱ्यांना तो पीक विमा किती तारखेपर्यंत भेटणार आहे, कारण की आता ऑगस्ट लागलेला शेतकरी मित्रांनो. तर ऑगस्ट मध्ये किती तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात तो पीक विमा येणार आहे, या संदर्भात थोडक्यात माहिती आहे शेतकऱ्यांना. तर महाराष्ट्र राज्यातील जवळपास शेतकऱ्यांना 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा पीक विमा राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ज्यावेळेस पीक विमा कंपन्यांना आदेश देण्यात आलेले, देशातील असो किंवा विदेशातील पीक विमा कंपन्यांना त्यांनी आदेश देण्यात आलेले आहे, त्याचंच आदेशाचं पालन होऊन जे की या पीक विमा संदर्भातील ही माहिती म्हणजेच की हा अहवाल एक समोर येत आहे. आणि त्याच्या माध्यमातून राहिलेले उर्वरित 2023च्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांसाठी हा पीक विमा मंजूर झालेला आहे. आणि जवळजवळ शेतकरी त्यांना 950 कोटी रुपयाची ही रक्कम देण्याच्या राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून ही तरतूद करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मुख्यतः भरपूर शेतकरी त्याच्यात पात्र आहे. तर आपण मुख्यतः जाणून घेऊया शेतकरी जिल्हा आणि या यादी म्हणजे याच्यात कोणते कोणते जिल्ह्यांचा समावेश आहे. तसं तर आपण पहिल्या पण व्हिडिओमध्ये एका जाणून घेतलं होतं की मुख्यतः 14 जिल्ह्यांना तो पहिल्या टप्प्यात वाटप होणार आहे. त्याच्यामधील जवळपास 5 ते 6 जिल्ह्यातील बहुतांश जे जास्त नुकसान झालेलं होतं, 70 ते 80% वरील सॉरी मित्रांनो 80 ते 90% वरील नुकसान झालेले अशा तालुक्यांमध्ये तो पीक विमा वाटप पण करण्यात आलेला आहे. परंतु आता जे राहिलेली यांना कधी होणार आहे, याच्यात ते पात्र असणार आहे, कारण की बऱ्याच काही मागील व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांच्या कमेंट्स आल्या होत्या की आम्ही जे की क्लेम केलेलं नव्हतं, आम्हाला भेटणार आहे का, कारण की ज्या शेतकऱ्याने खरीपमध्ये क्लेम केलेलं होतं अशा शेतकऱ्यांना तो पीक विमा भेटलेला आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगू शकतो की हा पीक विमा सरसकट मंजूर करण्यात आलेला आहे. आणि शेतकरी सरसकट म्हणजे की ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला आहे त्यांना पण भेटणार आहे, आणि ज्यांनी क्लेम नाही पण केलं अशा शेतकऱ्यांना पण तो पीक विमा भेटणार आहे. आणि शेवटच्या व्हिडिओमधील शेवटमध्ये थोडक्यात आपण रब्बी संदर्भातील रब्बी पीक विमा 2023-24 संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असं अपडेट अगदी 1 मिनिटात सांगणार आहे. त्याकरता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. तत्पूर्वी आपण जाणून घेऊया शेतकरी आता याच्यात कोणते कोणते जिल्ह्यांचा समावेश आहे. तर तुम्हाला सांगू शकतो त्याच्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, बीड, त्याचबरोबर शेतकरी लातूर, हिंगोली, नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे, अहमदनगर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, त्याचबरोबर शेतकरी याच्यामध्ये अजून नागपूर आणि वाशिम आणि गोंदिया यासारख्या जिल्ह्यांचा याच्यातच समावेश करण्यात आलेले शेतकरी होतो. आणि या जिल्ह्यातील राहिलेले जे शेतकरी ज्यांना 1 रुपया, आता तुम्हाला परत एक माहिती म्हणून सांगू शकतो, ज्या शेतकऱ्यांना याच्यात तर खरीप हंगाम 2023 मध्ये 25% अग्रिम भेटला होता, अशा शेतकऱ्यांना याची रक्कम भेटणार आहे. कारण की बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या कमेंट्स येत होत्या की आम्हाला जर की पहिला 25% भेटले तर आम्हाला परत 75% राहायला भेटेल का. तर तुम्हाला सांगू शकतो त्या शेतकऱ्यांसाठी तो पीक विमा मंजूर झालेलाच नाही, त्यांना तो भेटणारच नाही शेतकरी मित्रांनो. कारण की हा पीक विमा त्याच शेतकऱ्यांसाठी आहे ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2023 मधील 1 रुपयाचा लाभ
लाभ भेटला नव्हता आणि जे राहिलेले उर्वरित 75% वाचून किंवा 25% वाचून शेतकरी होते त्यांना आता तो पूर्णतः 75% मंजूर करण्यात आलेला आहे. तर शेतकऱ्यांना बऱ्याच काही जिल्ह्यामधील ते वाटप पण सुरुवात झालेली आहे. बुलढाणा, यवतमाळ, त्याचबरोबर अमरावती, त्याचबरोबर सॉरी मित्रांनो वर्धा अशा काही जिल्ह्यामध्ये तो वाटपास पण सुरुवातच झालेला आहे. तर शेतकऱ्यांना आता राहिलेल्या या शेतकऱ्यांना हा पीक विमा किती तारखेपर्यंत होणार आहे या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घ्या. बरेच काही शेतकरी म्हणतात की तुम्ही तारीख पे तारीख देऊ लागले, असं बोलू लागले. परंतु तुम्हाला सांगू शकतो शेतकऱ्यांना ज्या शासनाच्या नियमानुसार म्हणजेच की जसे जसे निधी शासन म्हणजे वरून वितरित करते त्या हिशोबाने शेतकरी मित्रांनो तो वाटप सुरू होत होते. म्हणजे जे बँकेकडे निधी ट्रान्सफर केला की लगेच शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये थेट तो पीक विमा जमा होत असतो. तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो त्या ऑगस्ट लागलाय, परंतु आता ऑगस्ट महिन्यामध्ये कधी पण तुमच्या खात्यात तो पीक विमा जमा होऊ शकतो. याची काही फिक्स तारीख नाही सांगली जात की 15 ऑगस्ट का 16 ऑगस्ट किंवा अशी कधी उद्या परवा पण होऊ शकतो किंवा 8-10 दिवसांनी पण होऊ शकतो. या ऑगस्ट महिन्यात कधी पण होऊ शकतो शेतकऱ्यांनो, कारण की येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी याच्या पार्श्वभूमीवरती राज्य शासनाने हा खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी हा पीक विमा लवकरच वाटप पूर्ण करेल असं शासनाचं एक जाहीर आश्वासन आहे शेतकरी मित्रांनो. आता हे झालं शेतकऱ्यांनो खरीप हंगाम संदर्भातील. आता रब्बी हंगाम संदर्भातील आपण एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये बऱ्याच काही शेतकऱ्यांनी खूप म्हणजे वाईट प्रतिक्रिया दिल्या होत्या, कारण की त्याच्यामध्ये आपण असं सांगितलं नव्हतं की रब्बी पीक विमा मंजूर झालेला आहे किंवा तो भेटणार आहे. त्याच्यात नुसतं एवढंच सांगितलं होतं शेतकऱ्यांना, आपण अशी माहिती दिली होती की जे हे शेतकरी हे जिल्हे त्याच्यात पात्र बसणार आहे, या जिल्ह्यांची एवढी एवढी जे की नुकसान झालेली आहे अशी की संदर्भातील संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये आपण सविस्तर विश्लेषण करून सांगितलं होतं. परंतु बऱ्याच काही शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये उलट्या म्हणजेच की वाईट प्रतिक्रिया दिल्या होत्या. तर हेच होतं पीक विमा संदर्भातील महत्त्वपूर्ण असं अपडेट. व्हिडिओमधील माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक नक्कीच करा. पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. मिळूया का निवडणुकीमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान.